एकीकडे आंदोलक तरुणांना लाठ्याकाठ्यांचा प्रसाद, तर दुसरीकडे त्याच आंदोलक तरुणांची तुरुंगात गरमागरम वडापावची सोय। एकीकडे आंदोलक विद्यार्थ्यांचे रक्तबंबाळ झालेले आणि अस्वस्थ करणारे व्हिडिओ, तर दुसरीकडे त्याच आंदोलकांची अत्यंत संयमाने समजूत काढून चर्चेतून काढलेला तोडगा। हाच मूळ फरक आहे दिल्ली आणि मुंबई पोलिसांचा। वर्दी तीच, पद तेच, कायदेशीर अधिकारही तेच, पण कामाच्या पद्धतीत आणि मानसिकतेत कमालीची तफावत। लोकशाहीत आंदोलन हाताळताना बळाचा वापर करायचा की संवादाचा मार्ग निवडायचा, या एकाच प्रश्नावर देशातल्या या दोन सर्वात मोठ्या पोलीस यंत्रणांची दोन परस्पर विरोधी रूपं पाहायला मिळाली आहेत। याच दोन पोलिसिंग मॉडेलचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहत आहेत न्यूज 18 मराठी। कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही कोणत्याही पोलीस यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी असते, पण ही जबाबदारी पार पाडताना नागरिकांशी तुमचं वर्तन कसं असतं यावरून त्या पोलीस यंत्रणेचं स्वरूप ठरतं। नुकत्याच झालेल्या नीट, पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशात दोन अत्यंत परस्पर विरोधी चित्र पाहायला मिळाली। एका बाजूला देशाची राजधानी दिल्ली, जिथे संसदेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर अत्यंत कठोरपणे बळाचा वापर करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला मुंबई, जिथे तशाच प्रकारच्या आंदोलनात ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली। परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळण्यात आली। दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेत। कॅमेऱ्यात कैद झालेल्या आणि प्रत्यक्षदर्शींनी मांडलेल्या काही घटना दिल्ली पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। आंदोलक तरुणींना नको त्या ठिकाणी नको त्या पद्धतीनं लाट्याकाठ्या मारल्या गेल्यात, त्यांच्या छातीवर पाय देऊन मारहाण केल्याचे आणि त्यांचे कपडे फाडल्याचे गंभीर आरोप झालेत। पुरुष कर्मचाऱ्यांनी महिला आंदोलकांशी असभ्य वर्तन केलं, त्यांना चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचे धक्कादायक आरोप देखील झालेत। कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या वर्दीवर नेमप्लेट नव्हती, ओळख लपवून मारहाण केल्याचा आरोपही झाला। ज्यांच्या अंगावर वर्दीच नव्हती ते साध्या कपड्यातले लोक हातात लाट्याकाठ्या घेऊन विद्यार्थ्यांना घेरून मारहाण करत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झालेत। एका डीसीपी दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आंदोलन करणाऱ्या एका मुलीच्या थेट कानशिलातच लगावली। बॅरिकेड्सवर चक्क करंट सोडल्याचे आणि शॉक बटनचा वापर केल्याचे अस्वस्थ करणारे दावे देखील समोर आलेत। ज्या पोलिसांनी रक्षण करायला हवं होतं त्यांनीच कायदा धाब्यावर बसून आंदोलकांना शत्रूसारखं घेरून मारल्याचा आरोप झाला। आता याचे अगदी उलट चित्र मुंबईत पाहायला मिळालं। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। इथे राजकीय, सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांचे मोर्चे सतत होत असतात, पण मुंबई पोलिसांची आंदोलन हाताळण्याची पद्धत प्रचंड वेगळी आहे। मुंबई पोलीस आंदोलकांना कायदा सुव्यवस्थेचा शत्रू न मानता नागरिक म्हणून पाहतात। आझाद मैदानातील आंदोलने असोत किंवा लाखोंच्या संख्येने आलेला मराठा मोर्चा, ग्रामीण महाराष्ट्रातून लाखो मराठे त्यावेळेस मुंबईतून आले होते। याही वेळी मुंबईची कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार की नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली होती, पण पोलिसांनी यावेळी संयमी भूमिका घेतली। जिथं कुठं वातावरण बिघडेल तिथं पोलिसांनी जरांगे पाटील किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना शांततेचं आवाहन करायला सांगितलं। यामुळे मराठा आंदोलनाला जराही गालबोट लागल्याचं दिसून आलं नाही। मुंबईत महिला आंदोलकांसाठी निर्भया पथकं आणि महिला पोलिसांची स्वतंत्र फळी असते। मुंबईतल्या पुरुष पोलिसांनी आंदोलनात महिलांवर लाठी हल्ला केल्याचा आरोप कधी ऐकवित नाही। आताच रिया यादव नावाच्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या एकट्या तरुणीनं मुंबईत पोलिसांची गाडी भर रस्त्यावर अडवली, पण पोलिसांनी तिला मारल्याचं किंवा तिच्याशी गैरवर्तन केल्याचं अजिबातच दिसून येत नाही। कल्पना करा, या तरुणीनं हीच गोष्ट दिल्लीत केली असती तर काय झालं असतं, हा विचारच अस्वस्थ करणारा आहे। महाराष्ट्राचे पोलीस हे नागरिकांना आपलेसे वाटतात। मुंबईतला दरवर्षीचा पाऊस असो अथवा आषाढी वारीचा सोहळा, यावेळी पोलीस केवळ कायदा सांभाळत नाहीत तर मदतनीस म्हणून कामही करतात। मॅनहोल जवळ बसलेले पोलीस, वारीत वारकरी म्हणून चालणारे पोलीस, पाण्यात लेकरांना कडेवर घेऊन रस्ता क्रॉस करून देणारे पोलीस,
पोलिसांची असे कितीतरी रूपं मुंबईनं आणि महाराष्ट्रानं पाहिली आहेत. अहो, आत्ताचं ताजं उदाहरण घ्या. काही विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं. पण ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी तुरुंगात गरमागरम वडापावची सोय करून दिली. हे मुंबई पोलिसांच्या आत दडलेलं माणुसकीचं एक छोटंसं उदाहरण म्हणता येईल. अर्थातच कोणतीही यंत्रणा 100% दोषमुक्त नसते. मुंबईतही एका पोलीस कर्मचाऱ्यानं विद्यार्थ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. पण हा अपवाद वगळता मुंबई पोलिसांचा दृष्टिकोन कायमच संयमी आणि संवेदनशील राहिलाय. शेवटी मुद्दा असा येतो की दोन्ही पोलीस यंत्रणांची कार्यसंस्कृती इतकी वेगळी का आहे? शेवटी लाठीच्या जोरावर भीती निर्माण करणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था नव्हे, तर नागरिकांच्या मनात कायद्याबद्दल आदर आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणं हीच खरी पोलीस यंत्रणेची ओळख आहे. या दोन्ही कार्यपद्धतींपैकी लोकशाही देशात कोणती पद्धत योग्य वाटते? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा.